अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित केला जातो. हा महिना आर्थिक उन्नती, दानधर्म तसेच सात्विक जीवनासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची पूजा ही विशेष फळ देणारी असते. या महिन्यामध्ये विष्णू सहस्रनाम पठण करावे, त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप सर्वांनी करावा. या महिन्यामध्ये तुळशीला रोज पाणी अर्पण करून रोज संध्याकाळी तुळशीजवळ आणि प्रवेशद्वाराजवळ गाईच्या तुपाचा दिवा सर्वांनी लावावा. अधिक महिन्यामध्ये 33 अनारसे किंवा 33 बत्ताशे दान करणं देखील शुभ मानलं जातं. त्याचबरोबर तांब्या पितळाचे भांडे, अन्न तसेच दीपदान देखील करणे शुभ मानले जाते. घरात सकारात्मकता राहावी म्हणून रोज संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा हा देवघरामध्ये नियमितपणे लावावा. या काळामध्ये सात्विक भोजन करावे. या काळामध्ये गरजूंना अन्नदान, कपडे, चप्पल, तीळ, गूळ या प्रकारचे दान करणं देखील शुभ मानलं जातं. या काळामध्ये शक्य असल्यास पवित्र नद्यांमध्ये केलेले स्नान देखील चांगले मानले जाते. तसेच गोशाळेमध्ये जाऊन गायींना हिरवा चारा खाऊ घालणे आणि गोसेवा करणे देखील शुभ मानले जाते. या काळामध्ये लग्न, मुंज, गृहप्रवेश यासारखी नवीन आणि शुभ कार्य टाळावी. या महिन्यामध्ये सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये आकर्षित करण्यासाठी कमेंटमध्ये लिहा जय हरी विष्णू आणि तुमच्या प्रिय व्यक्तींना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.